नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या घरातल्या 3 ते 6 वर्षांच्या लहान मुलांना पैशांची ओळख कशी करून द्यायची, बरं? तेही अगदी सोप्या आणि मजेशीर खेळांमधून. चला तर मग सुरुवात करूया. तर मग प्रश्न हा आहे की मुलांना पैशांबद्दल शिकवणं हे एक मजेशीर काम कसं बनवता येईल. कारण बघा, पैसे, व्यवहार हे शब्द ऐकूनच मुलांना थोडं कंटाळवाणं वाटू शकतं, नाही का? पण विचार करा, जर आपण याच शिकण्याला एका खेळाचं रूप दिलं तर बस, हीच तर खरी गंमत आहे. आता हे इतकं महत्त्वाचं काय आहे? कारण आपल्या रोजच्या आयुष्यात पैसे आणि खरेदी विक्री या गोष्टी मुलांना समजायलाच हव्यात. आपलं ध्येय अगदी साधं आहे. मुलांना नाणी आणि नोटा ओळखता याव्यात, त्यांना कळावं की कोणतीही वस्तू घेण्यासाठी पैसे लागतात आणि ही देवाणघेवाण खेळाच्या माध्यमातून शिकता यावी. बरं, मग या खेळासाठी काय काय साहित्य लागेल? काही खास नाहीये, अगदी घरातल्याच वस्तू आहेत. ओळख करून देण्यासाठी खरी नाणी आणि नोटा, आणि खेळण्यासाठी खेळातले पैसे. सोबतच काही भाज्या, फळं किंवा मुलांची खेळणी. आणि हो, एक शॉपिंग बॅग. झालं, इतकंच लागतं. चला, तर मग सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या लहानग्यांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. पैशांची ओळख करून देण्याचा हा त्यांचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या वयोगटासाठी आपलं ध्येय अगदी सोपं आहे. मुलांना फक्त इतकंच कळायला हवं की आपल्याला काही हवं असेल तर त्यासाठी पैसे द्यावे लागतात. आणि आपली भूमिका काय? तर त्यांना पैसे दाखवायचे, छोटे छोटे प्रश्न विचारायचे, गाणी म्हणायची. आणि मुलांनी काय करायचंय? त्यांनी फक्त नाणं आणि नोट ह्यातला फरक ओळखायला शिकायचंय. आणि मुलांशी बोलायला सुरुवात कशी करायची? हे बघा, किती सोपा मार्ग आहे. त्यांच्या आवडीच्या गोष्टींपासून सुरुवात करा. चॉकलेट आवडतं ना? मग ते आणायला दुकानात गेल्यावर काय देतो आपण? असं विचारलं की मुलं लगेच लक्ष देतात आणि बोलायला लागतात. तर या वयातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तर त्यांना नाणं आणि नोट यातला दिसण्यातला फरक समजावून सांगणं. म्हणजे नाणं हे गोल आणि धातूचं असतं आणि नोट ही आयताकृती म्हणजे चौकोनी आणि कागदाची असते. इतकं साधं आहे हे. आणि हो, ही ओळख पक्की करण्यासाठी गाण्यापेक्षा भारी उपाय दुसरा नाही. पैशांबद्दलचं एखादं सोपं, छानसं बडबड गीत जर आपण त्यांच्याकडून म्हणून घेतलं, तर ही गोष्ट त्यांच्या कायम लक्षात राहते. चला, आता बघूया एक खरीखुरी ॲक्टिव्हिटी. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खाऊ आणायला जाल तेव्हा मुलांच्या हातात पैसे द्या आणि त्यांनाच दुकानदाराला द्यायला सांगा. हे पैसे घ्या आणि चॉकलेट द्या असं म्हणायला प्रोत्साहन द्या. बघा, या छोट्याशा गोष्टीने त्यांच्या डोक्यात ही संकल्पना एकदम पक्की बसेल. ठीक आहे, आता आपण वळूया पुढच्या वयोगटाकडे, 4 ते 5 वर्ष. आता मुलं फक्त पैसे ओळखणार नाहीत तर ते वापरण्याचा अभिनय करायला शिकतील. तर ह्या वयोगटात आपण लक्ष देणार आहोत भूमिकांवर. म्हणजे काय? तर मुलं दुकानदार आणि ग्राहक बनतील. आपलं काम काय? त्यांच्यासाठी एक छोटासा बाजार मांडून द्यायचा. आणि मुलांचं काम? त्यांना हवी ती वस्तू निवडायची आणि त्या बदल्यात खेळातले पैसे द्यायचे. आणि हा खेळ सुरू कसा करायचा? फक्त एवढं म्हणा, चला खेळूया. आज आपल्या घरात भाजी बाजार भरलाय. कोण होणार दुकानदार आणि कोण होणार गिराहिक? बघा, एवढ्या घोषणेनेच मुलांमध्ये कसा उत्साह संचारतो. ते लगेच खेळात रमून जातील. या खेळातून आपण त्यांना एक नवीन शब्द शिकवणार आहोत, व्यवहार. त्यांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं की जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो आणि त्या बदल्यात पैसे देतो तेव्हा आपण एक व्यवहार पूर्ण करतो. ही जी देवाणघेवाण आहे ना, त्यालाच व्यवहार म्हणतात. आणि आता खेळातल्या बाजारातून खऱ्या बाजारात जायची वेळ आलीय. मुलांना एकदा तरी खऱ्या भाजी मंडईत घेऊन जा. तिथले भाजीवाले कसे आवाज देतात, लोक पैसे कसे मोजून देतात, भाजी कशी तोलून घेतात, हे सगळं त्यांना प्रत्यक्ष बघू द्या. यामुळे त्यांचं निरीक्षण कौशल्य खूप वाढतं. चला, आता आपण पोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात ॲडव्हान्स टप्प्यावर, 5 ते 6 वर्षांची मुलं. इथे मुलं फक्त पैसे ओळखणार नाहीत तर त्याचं मूल्य म्हणजे त्याची किंमत ओळखायला शिकतील. तर इथे आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? मुलांना भारतीय चलनातील वेगवेगळी नाणी आणि नोटा ओळखून त्यांची किंमत सांगता आली पाहिजे. म्हणजे आता फक्त हे नाणं आहे असं म्हणून चालणार नाही, तर हे 5 रुपयांचं नाणं आहे असं त्यांना सांगता यायला हवं. आणि हे शिकवण्यासाठी सुद्धा एक मस्त खेळ आहे. फक्त असं म्हणायचं, मित्रांनो चला आता खरे पैसे ओळखूया. मी 1 नंबर सांगेन आणि तुम्ही बरोबर ते नाणं उचलून दाखवायचं.
बघा या खेळामुळे मुलं किती उत्साहाने आणि अचूकपणे शिकतायत ते. ही ॲक्टिव्हिटी आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये करू शकतो. पहिली पायरी, चल मला 5 रुपयांचं नाणं उचलून दाखव. दुसरी पायरी, या नोटेवर कोणता नंबर लिहिलाय? अरे वा, 20. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची पायरी, या पेन्सिलची किंमत 5 रुपये आहे. मग तू मला कोणतं नाणं देणार? आणि आता एक शेवटची पण खूप परिणामकारक ॲक्टिव्हिटी, माझा गुल्लक. मुलांना एक छानसा गुल्लक किंवा पिगी बँक द्या आणि त्यात पैसे टाकताना हे 5 रुपयांचं नाणं आहे, हे 10 रुपयांचं नाणं आहे, असं म्हणून टाकायला सांगा. यातून पैशांची ओळख तर होतेच, पण नकळतपणे बचतीची सवयसुद्धा लागते. तर मग या सगळ्या खेळातून आणि ॲक्टिव्हिटीजमधून आपण नेमकं काय शिकलो? चला एक छोटासा आढावा घेऊया. हे बघा, यातून आपल्याला स्पष्ट दिसतं की प्रत्येक वयोगटात मुलं कशी प्रगती करतात. 3 ते 4 वर्षांची मुलं कवितांमधून पैशांशी संबंधित शब्द वापरायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची झाली की ती भारतीय चलनातील नाणी ओळखू लागतात आणि 5 ते 6 वर्षांची झाली की नोटा ओळखून छोटे मोठे व्यवहारही समजून घेऊ लागतात. किती छान प्रवास आहे हा. तर मग आता हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आज तुम्ही तुमच्या मुलासोबत पैशांचा कोणता खेळ खेळणार आहात? नक्की विचार करा आणि आजच सुरुवात करा, कारण खेळातून शिकण्याची मजा काही औरच असते.